पहिली मैत्रीण, तुझे मिस्टर कुठे गेलेत ग? दुसरी, तीर्थयात्रेला. पहिली, कधी गेले? दुसरी, संध्याकाळी 7 वाजता. पहिली, कधी येणार मग? दुसरी, रात्री 11 वाजता. सगळीकडे लग्न अगोदर नवरीकडचे नवऱ्या मुलाची चौकशी करतात. मुलगा दारू पितो का? आणि लग्न झाल्यावर मेहुणे विचारतात, दाजी तुमचा ब्रँड कोणता? मिरवणुकीत पैलवान आला रे, पैलवान आला गाणं लागलं की बरगड्या दिसणाऱ्याला पण वाटतं हे गाणं माझ्यासाठीच लावलं आहे. ते अजून बरगड्यात आणून नाचतं. अखिल भारतीय एक तास जिम करून 12 अंडी खाणारा संघ. मुलगा, आई आज भाजी खूप तिखट झाली ग. आईने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, बाळा गायछाप खाताना चुना कमी लावत जा. बायको, तुम्ही आपल्या शेजारणीला आय लव्ह यू तर नाही ना म्हटलं? नवरा, नाही तर का? काय झालं? बायको, ती कालपर्यंत मला वहिनी म्हणत होती, आज अचानक ताई म्हणते. बंड्या, भैया एक लेडीज चप्पल दाखवा जरा. आणि हां, लाईट वेट आणि नरम असायला हवी. दुकानदार, ठीक आहे समजलो, ह्या घ्या, ही जरा कमी लागेल. सासरे बुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ झालंय. ते जावयाला फोन लावतात, काय जावई बापू, वादळ काय म्हणतंय? जावई, स्वयंपाक करतंय, फोन देऊ का? पेशंट, डॉक्टर साहेब मला कालपासून पातळ संडास होते. डॉक्टर, होऊ देणार रे भाऊ, तुला कोणत्या गवऱ्या थापायच्या त्याच्या? चिंगीचं लग्न होतं. सुहाग रात्रीला नवरा चिंगीला प्रेमाने बोलतो. नवरा, सुहाग रात है घूंघट उठा रहा हूं मैं. चिंगी, अरे साल्या, जे मला पाहिजे त्याला आधी उठव. हे फालतू कामे मी सुद्धा करून घेईन. महिला, पहले मेरे पति भाग भाग कर मेरी फरमाइश पूरी कर देते थे. सहेली, और अब? महिला, अब फरमाइश सुनते ही भाग जाते हैं.